सेंटीमीटर संपर्क यायला लागलाय. शंका पोलिसांना अशी आहे की ट्रॅक्टर घेऊन किंवा वेगवेगळ्या मार्गाने मराठा समाज मोठ्या प्रमाणात बळी येऊ शकतो. त्यामुळे पोलिसांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. काही ठिकाणी नोटीस देत आहे. काय वाटतं तुमची काय भूमिका आहे? नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, या संदर्भामध्ये स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली. मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाची बाजू घेताना ज्यांना आरक्षण द्यायची त्यांचीही, ज्यांच्या आरक्षणामधून काही कमी होऊ नये याचीही संपूर्णपणे काळजी घेतली. म्हणून इतिहासात पहिल्यांदाच मी जे काही म्हणलो की इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी मध्ये, कुणबीमध्ये मराठा समाजाचा समावेश आता काही काळामध्ये होणार आहे. त्याचे प्रमाणपत्र वाटण्याची आता म्हणजे सुरुवात सुद्धा झाली. आरक्षणाचा मुद्दा सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतल्यामुळे हे आज सर्व फायदे आज मराठा समाजाला सुद्धा होत आहेत. परंतु कधी कधी असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे इतकं अंगावर ते घेत आहेत, जळत्या निखारावर चालणं ज्याला म्हणतायत ना, त्या पद्धतीने ते काम करतायत. आणि याचं समाज बांधवांनी सर्वांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. काही लोक आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्याही प्रकारे कसं बदनाम केलं जाईल किंवा कसं अडचणीत आणलं जाईल याचा प्रयत्न करतायत. म्हणून मला सर्वांना विनंती, प्रत्येक समाजाला त्यांना आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी ते करावं. परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका सुद्धा समजून घ्यावी की आपल्यासाठी नेमकं हे करताय का इतर मुख्यमंत्री किंवा इतर जे काही पूर्वीचे काही लोक जी होती, जी सत्ताधारी होती, त्यांनी ज्या भूलतापा दिल्यात तशा भूलतापा देत आहेत. मला वाटतं जे जे एक एक पाऊल दमदारपणे मुख्यमंत्री टाकतायत आणि असलेला तिढा सोडवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. अल्टिमेटम देणं किंवा मोर्चे काढणं हा जरी तुमचा अधिकार असला तरी सरकार जर धम्म असेल, थांबलेलं असेल, काही करत नसेल तर निश्चित मोर्चे हे जोरात काढले पाहिजेत, सरकारच्या विरोधात गेलं पाहिजे. पण सरकार करत असताना त्यांना सहकार्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. एवढंच या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो.